विद्यार्थ्यांच्या आत्महत्या किंवा तरुणांच्या आत्महत्या हा एक मोठा चिंतेचा विषय आहे। हार स्वीकारायची आहे, नकार पचवायचा आहे। इथे मूळ अडचण आहे। दिवसाकाठी 10-10 12-12 तास त्या मुलाला काहीतरी काम करायला लावलं जातं, जे काम त्याला करायचं नाही आहे, त्याला त्याच्यात रसच नाही आहे, त्याला इंटरेस्ट येत नाही आहे, असं काहीतरी त्याच्यावर लादलं जातं। आणि जी गोष्ट आपण मनापासून करत नाही त्या गोष्टीमध्ये जर रस येत नसेल तर त्यात यश मिळणं देखील अवघड आहे। पालक म्हणून ज्यावेळेस मी एकूणच व्यवस्थांकडे पाहतो त्यावेळेस लता मंगेशकर उत्तम गाणं गात गात किती मोठी झाली, सचिन तेंडुलकर उत्तम क्रिकेट खेळत खेळत किती मोठा झाला, ही उदाहरणं आपल्या समोर असतानाही त्याकडे आपण दुर्लक्ष करतोय। आणि आम्हाला फक्त आणि फक्त इंजिनिअरिंग आणि मेडिकल हेच सर्वस्व वाटत असेल तर मग मोठी अडचण आहे। मुळात क्रीडा हा विषय केवळ आवड म्हणून नव्हे, करिअर म्हणून नव्हे, जनरलाइज आपल्याला मुलाचा तो मूलभूत अधिकारच आहे। पॉलिसी ठरवताना किंवा ती डिझाईन करताना विचार होत नाही का? आणि त्याला जोडूनच किंवा आता NEP आपण ज्याला म्हणतो, न्यू एज्युकेशन पॉलिसी, तर त्यात देखील या गोष्टींचा समावेश नाही का? कारण त्याचा एवढा म्हणजे एका अर्थाने उदो आणि चर्चा सुरू झाली आहे। NEP लागू करण्यासाठी आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शेवटी बजेट पाहिजे ना। ते बजेट द्यायचं नाही आणि म्हणायचं की तुम्ही हे करा। शिक्षकांना लावलेलं प्रचंड अशैक्षणिक काम की तुला जनगणना करायला जायचंय, तुला मतमोजणी करायला जायचंय, तुला वेगवेगळ्या गोष्टींसाठी बाहेर राहायचंय, किती दिवस त्याचे वर्षातून बाहेर गेले पाहिजे याच्यावर कुठेतरी एक बंधन निश्चितपणे आलं पाहिजे। नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। मी अरुण मेहत्रे आणि आपण पाहतात टॉप न्यूज संवाद। मंडई नीट पेपर फुटीच्या विरोधामध्ये आंदोलन झालं। दिल्लीसह देशभरातील तरुणाई, जेन-झी आपण ज्याला म्हणतो, ती तरुणाई रस्त्यावरती उतरली। सरकारला या आंदोलनासमोर झुकावं लागलं। इतकंच नाही तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना राजीनामा देखील द्यावा लागला। मात्र इतकं सगळं करूनही किंवा एवढं सगळं होऊनही मूळ प्रश्न सुटणार आहे का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। मूळ प्रश्न कोणता? तर तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबणार का? आणि अर्थातच हा अतिशय गंभीर आणि संवेदनशील प्रश्न घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत आहेत डॉक्टर संजय मालपानी। नमस्कार सर, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत। डॉक्टर संजय मालपानी गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न किंवा या विषयावरती चर्चा ठेवण्याचं कारणही तेच आहे। गेल्या आठवड्यात एक बातमी वाचण्यात आली होती आणि त्यामध्ये डॉक्टर संजय मालपानी यांचा एक कोट होता किंवा त्यांनीच एक विधान केलं होतं, ते म्हणजे की आत्महत्यांचा राजीनामा कधी घेणार? आणि अर्थातच या प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधलं गेलं आणि म्हणून आज आपण सरांना इथे आमंत्रित केलं आहे। सर, स्वागत आपलं आमच्या स्टुडिओमध्ये। जसं आत्ता मी म्हटलं की आंदोलन झालं आणि अगदी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा देखील झाला, पण पुढे काय? यातून हा प्रश्न म्हणजे तो मूळ प्रश्न आहे की आत्महत्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या त्या थांबणार का? तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला त्यावरती सुरुवातीला भाष्य। मूळ मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांच्या आत्महत्या किंवा तरुणांच्या आत्महत्या हा एक मोठा चिंतेचा विषय आहे आणि त्याला वेगवेगळी अनेक कारणं आहेत। आणि त्यातलं एक कारण म्हणजे अपयशाचा सामना न करता येणं किंवा कुठेतरी नकार पचवावा लागणं की ही परीक्षा आत्ता होणार नाही, आत्ता तुला मिळालेले मार्क आता तुला मिळणार नाही आहेत, ही परीक्षा परत होणार आहे आणि मग त्यात तुला परत मार्क मिळवावे लागतील, किंवा परीक्षेमध्ये तुला कमी मार्क मिळालेले आहेत त्यामुळे तुला या ठिकाणी ॲडमिशन मिळणार नाही। हा जो नकार आहे, हा नकार न पचवता येणं आणि त्यासाठी आवश्यक असणारे जे शॉक ऑब्झर्व्स आहेत, स्वतःच्या मनात सुद्धा शॉक ऑब्झर्व, एक शॉक आला आणि तो स्वीकारायचा आहे, हार स्वीकारायची आहे, नकार पचवायचा आहे, इथे मूळ अडचण आहे। आणि यासाठी जे अपब्रिंगिंग आहे, मुलांना आपण शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये, महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेमध्ये, पारिवारिक वातावरणामध्ये ज्या पद्धतीनं मुलांचं आपण संगोपन करतो आहोत, त्याचे अनेक विषय आपल्याला या पार्श्वभूमीवर पाहावे लागतील आणि त्यांचीही उत्तरं आपल्याला शोधावी लागतील। म्हणजे की पेपर लीक झाला किंवा पेपर फुटला काय किंवा न फुटला काय, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होतातच। जसं तुम्ही म्हटलात की आता ज्या काही बातम्या येतात किंवा आता याची चर्चा सुरू आहे की पेपर फुटला म्हणून किंवा परत परीक्षा घ्यावी लागली म्हणून विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, निश्चितच ती खूप दुःखद आणि एक
मनाला चटका लावणारी गोष्ट आहे, असं घडायला नको. पण तरी देखील समजा पेपर फुटला जरी नाही तरी देखील आत्महत्या होतात. मुळात काय की एखाद्या गोष्टीची आवड असणं आणि त्या गोष्टीत करिअर करायला मिळणं हे ज्यावेळेस घडत नाही त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची असफलता आणि त्यातून येणारी विषण्णता ही स्वाभाविकपणे येत जाते. मग एखाद्या मुलामध्ये आर्टिस्ट असतो, तो उत्तम चित्र काढतो, उत्तम नृत्य नाट्य संगीत मध्ये तो पुढे जाऊ इच्छितो, परंतु पालक म्हणून समाज म्हणून आमचा आग्रह हा असतो की तू इंजिनियर हो, तू डॉक्टर हो. आणि मग त्याला त्या चरकामध्ये 8वी पासून त्याचे फाउंडेशन क्लासेस कोर्सेस सुरू होतात. त्यानंतर 11वी-12वीचं शालेय शिक्षण बाजूला ठेवून केवळ क्लासेसवर सगळा भर दिला जातो. दिवसाकाठी 10-10 12-12 तास त्या मुलाला काहीतरी काम करायला लावलं जातं, जे काम त्याला करायचं नाही आहे, त्याला त्याच्यात रसच नाही आहे, त्याला इंटरेस्ट येत नाही आहे, असं काहीतरी त्याच्यावर लादलं जातं. आणि जी गोष्ट आपण मनापासून करत नाही त्या गोष्टीमध्ये जर रस येत नसेल तर त्यात यश मिळणं देखील अवघड आहे. दुसऱ्यांचं पाहून त्याचं अनुकरण करावं हे एक फार मोठी घटना आपल्या आजूबाजूला घडते. माझे शेजारी मुलगा जो आहे तो इंजिनिअरिंगला चाललाय, मग मी माझ्याही मुलाला त्याच क्लासमध्ये घालायचं. म्हणजे आपल्या घरामध्ये सुंदर मोगऱ्याचं रोप आहे आणि शेजारच्याच्या घरात गुलाबाचं रोप आहे, त्याच्या गुलाबाकडे मी पाहत राहायचं आणि माझ्या मोगऱ्याचा गुलाब कसा होईल याचा प्रयत्न करायला लागायचं आणि त्यासाठी आवश्यक असणारं खत पाणी त्याला घालायला सुरुवात करायची. यातून माझ्या मोगऱ्याच्या रोपावर गुलाब येणं दुरापास्त आहे. मोगराच येणार आहे, पण तो येणारा मोगरा देखील चुकीची खतं घातल्यामुळे तो कुजलेला छोटा असा अति सुगंध न देणारा असा काहीतरी मोगरा माझ्याकडे येईल हे मला कळत नाही आहे. माझं लक्ष त्याच्या गुलाबावर आहे, ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि त्यामुळे आपल्या मुलात कोणती बुद्धिमत्ता आहे त्या बुद्धिमत्तेच्या अनुषंगानं त्या मुलाचं करिअर घडवत नेणं, त्या गोष्टींमध्ये त्या मुलाला पुढे नेत जाणं हा फार महत्त्वाचा विषय मला वाटतो. आणि त्यामुळे एखादं मूल उत्तम चित्र काढत असेल तर त्याला तिकडे काय काय ऑप्शन्स आहेत हे आपल्याला दाखवता आले पाहिजे. मुळात केवळ IIT करून केवळ मेडिकलला जाऊन यश मिळेलच याची शाश्वती काय? स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिम लभते नरः. आतमध्ये जे आहे स्वे स्वे कर्मण्य अभिरत, त्याच्यात अभिरत झालं पाहिजे, त्यामध्ये मी निमग्न झालं पाहिजे, त्यामध्ये मी रस घेतला पाहिजे. त्यांनी काय होईल? संसिद्धिम लभते नरः, त्याला सिद्धी प्राप्त होते, म्हणजे यश मिळतं. त्याचं कौशल्य त्याचं एक्सपर्टाईज त्या मुलामध्ये आपोआप येत जातं, कारण त्याच्यात त्याला रस आहे, तो ते करू इच्छितो. आणि मग तिथे अपयश येण्याचं काही कारण नाही आहे आणि त्यात त्या मुलाला कंटाळा येण्याचंही कारण नाही आहे, मग आत्महत्या होण्याचंही काही कारण नाही. मूळ इथे लपलंय हे लक्षात घ्या. आणि दुसरं महत्त्वाचं कारण हे आहे की छोट्या छोट्या गोष्टींचे नकार पचवायची तयारीच राहिलेली नाही. की जीवनामध्ये कधीतरी नकार पचवावा लागतो. मग मला एक कंपोस्ट पेटी पाहिजे. पहिलीचं मूल पाहतं त्याला ती कंपोस्ट पेटी आहे, मला पण अशी कंपोस्ट पेटी पाहिजे. पालकांची तेवढी ऐपत नाही आहे की तेवढी महागडी कंपोस्ट पेटी त्याच्यासाठी आणावी, पण मुलाचा हट्ट आहे, मूल त्या कंपोस्ट पेटीसाठी आग्रही झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर कंपोस्ट पेटी त्याला नाही मिळाली तर त्याची जी विषण्णता त्याच्यामध्ये लगेच निर्माण व्हायला लागते. ते सहजतेनं स्वीकार करण्याची सवय आपल्याला लहानपणापासूनच लावावी लागेल. काही गोष्टींमध्ये नकार द्यावा लागेल मुलांना की नाही हे नाही जमणार, हे होणार नाही, आपल्याला हे शक्य नाही, हे त्या मुलालाही कळालं पाहिजे. आणि याचं मूळ जर कुठे असेल तर तेही मला असं वाटतं की आम्ही खेळाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं. सर आपण एक एक मुद्दा थोडासा घेऊयात, म्हणजे मला त्या विषयाकडे जायचंच आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय म्हणजे एक शिक्षक किंवा विद्यार्थ्यांना पालकांना जसं संबोधित करतात किंवा संवाद साधतात तसं तुम्ही बोलतात. आणि म्हणून मग तोच विषय की जसं अलीकडच्या काळामध्ये नीट JEE CET हे जणू काही सर्वस्व झालं आहे आणि त्यात सामान्य पालकाला किंवा त्या विद्यार्थ्याला गैर काही वाटावं असंही नाही. कारण काय की शेवटी प्रतिष्ठा असते, पैसा असते, सामाजिक ज्याला आपण म्हणतो की स्वीकारार्हता असते किंवा मानाचं काय म्हणता येईल त्याला प्रोफेशन मानलं जातं. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता मग ही स्पर्धा बळावत जाते. पण हे सर्वस्व मानण्याची जी वृत्ती आहे तर त्यात मग आणि मग त्यासाठी प्रयत्न करायचे, यात काय गैर आहे? नाही, मुळात असं आहे की पालक म्हणून ज्यावेळेस मी एकूणच व्यवस्थांकडे पाहतो त्यावेळेस लता मंगेशकर उत्तम गाणं गात गात किती मोठी झाली, सचिन तेंडुलकर उत्तम क्रिकेट खेळत खेळत किती मोठा झाला, ही उदाहरणं आपल्या समोर असतानाही त्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. आणि
आम्हाला फक्त आणि फक्त इंजिनिअरिंग आणि मेडिकल हेच सर्वस्व वाटत असेल तर मग मोठी अडचण आहे. मुळात आपल्या मुलातली बुद्धिमत्ता कोणती आहे हे वयाच्या साधारण 8व्या-10व्या वर्षीपर्यंत अगदी स्वच्छ कळायला लागतं. त्या मुलाचे पाय पाळण्यात दिसायला लागतात आणि ते जर ओळखलं आणि त्या अनुषंगानं मुलाला पुढे नेलं तर अद्भुत परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. आणि तसे अनेक प्रयोग आणि तशी अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत. बरोबर. आणि आता मग पुढचं म्हणजे जे तुम्ही सांगत होतात की या प्रयोगांचा भाग म्हणून आपल्याकडे शिक्षण व्यवस्थेमध्ये किंवा शालेय वयामध्ये विद्यार्थ्यांवरती विशिष्ट प्रकारचे संस्कार किंवा विद्यार्थी कसा घडावा यासाठीचे प्रयत्न केले जातात आणि त्याचा भाग असतो मग त्याचं शैक्षणिक त्याची प्रगती होत असताना त्याची मानसिक त्याचप्रमाणे शारीरिक त्याचं पोषण होणं, त्याला त्या पद्धतीचं न्यूट्रिशन प्राप्त होणं आणि त्याला तुम्ही आता ज्याचा उल्लेख केला की मग कला, क्रीडा, संस्कृती ह्या सगळ्या भाग आहेत. नाही, मुळात क्रीडा हा विषय केवळ आवड म्हणून नव्हे, करिअर म्हणून नव्हे, जनरलाइज आपल्याला मुलाचा तो मूलभूत अधिकारच आहे, त्याला खेळायला मिळालंच पाहिजे. त्यातून दोन गोष्टी साध्य होतात. एक पहिली गोष्ट म्हणजे त्याचं शारीरिक बल वाढतं, त्याची रेझिस्टन्स पॉवर वाढते, त्याचे मसल्स, त्याचे बोन्स, हाडं या सगळ्यांचं पोषण व्यवस्थित होतं. पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं दुसरं काहीतरी आहे. ते म्हणजे कधीतरी टीमवर्क करत असताना, सांघिक खेळ खेळत असताना कधीतरी तो संघ हरतो, कधीतरी तो जिंकतो. ती हार सहज स्वीकारता यावी. कारण खेळामध्ये हारलं ना तरी सुद्धा समोरच्या कॅप्टनला जाऊन त्याचं अभिनंदन करून त्याची गळाभेट घेऊन उद्या परत खेळूया, आज खूप मजा आली, हारलो तर काही बिघडत नाही, उद्या परत खेळू, उद्या आम्ही जिंकू, हा जो भाव असतो, ती हार पचवण्याची जी ताकद आहे, ते शिक्षण आहे, ते त्या खेळातून मिळत असतं. पण दुर्भाग्यानं आमच्या शालेय व्यवस्थेमधून खेळ खूपच हद्दपार व्हायला लागलेत. आपल्याला खेळाचं मैदान आहे का, खेळासाठी शिक्षक आहे का, खेळ शिक्षकही असला पाहिजे असंही नाही आहे, पण काही साधनं आहेत का, आणि आम्ही खेळतोय का. आठवड्यातून 2 पिरियड्स आहेत आमच्या टाइम टेबलमध्ये खेळासाठी, कसं पुरेल. आणि दुसरं, ते सुद्धा पिरियड जे आहेत ना, ते गणिताचे शिक्षक येऊन म्हणतात की माझा पोर्शन कमी झालाय, मला जरा तेवढा एक पिरियड देऊन टाका, तेही जातं. अशी सध्याची अवस्था आहे. आणि त्यामुळे मुलं खेळत नाही आहेत. मुलांना खेळायला पाठवणं, जरी शाळेत होत नसतील तर बाहेर कुठेतरी खेळायला पाठवणं, यातून मुलाची जी जिद्द तयार होते, मुलाला जिंकण्याची सवय लागते, हरण्याची सुद्धा त्याला स्वीकार करण्याची त्याला सवय लागते. हे घडणं फार महत्वाचं आहे. नाहीतर हे नकार नाही पचवता आले तर जीवनात छोटीशी कुठेतरी हार होते आणि मुलं आत्महत्या करतं, असं व्हायला लागलं. मग आता या सगळ्या गोष्टींचा पॉलिसी ठरवताना किंवा ती डिझाईन करताना विचार होत नाही का? आणि त्याला जोडूनच किंवा आता NEP आपण ज्याला म्हणतो, न्यू एज्युकेशन पॉलिसी, तर त्यात देखील या गोष्टींचा समावेश नाही का? कारण त्याचा एवढा म्हणजे एका अर्थाने उदो आणि चर्चा सुरू झाली आहे, अगदी प्राथमिक स्तरापासून तर महाविद्यालयीन अगदी PG लेवलपर्यंत या NEPची अंमलबजावणी. असं आहे की 2009 साली आपल्याकडे शिक्षणाचा अधिकार याचा कायदा आला, राईट टू एज्युकेशन ॲक्ट आला. त्यानंतर त्याच्यावर काही काम झालं. त्याच्यानंतर NEP आलं. म्हणजे एक काँग्रेस शासनात आलं, एक BJPच्या शासनात आलं. कागदावर खूप छान मांडणी आहे, सगळी अप्रतिम आहे. म्हणजे खरंच NEP जर खरंच घडली तर त्याच्यासारखं सुंदर दुसरं काही नाही आहे. पण NEP लागू करण्यासाठी आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शेवटी बजेट पाहिजे ना. ते बजेट द्यायचं नाही आणि म्हणायचं की तुम्ही हे करा, हे कसं शक्य आहे. आपल्या एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये 6% बजेट हे शिक्षणावर खर्च व्हावं अशी अपेक्षा आहे, परंतु मोठ्या मुश्किलीने 2-2.5% तो खर्च आम्ही सध्या करतो आहोत. याच्यावर आपल्याला मूलभूत विचार करावा लागेल. आणि आता NEP मध्ये कौशल्य शिक्षणावर भर देण्यात आला. खरं तर कौशल्य शिक्षण ही फार अप्रतिम कल्पना आहे आणि अनेक कॉलेजेसमध्ये त्याचे कोर्सेसही सुरू झालेत. काही कॉलेजेसनी फार चांगल्या पद्धतीनं ते राबवले, काही कॉलेजेसमध्ये ते सुरू झाले आणि संपले. ती जी मानसिकता आहे की मला एखादी गोष्ट वरतून आलेली आहे, त्याच्यासाठी ग्रँटही आलेली आहे आणि त्याचा अतिशय प्रभावी अंमलबजावणी मला करायची आहे, ती न करण्याची एक मानसिकता आहे की केवळ पैसे घेऊन टाकायचे आणि मग पुढे काही नाही. हे आपल्याला त्याचं कुठेतरी ऑडिट करावं लागेल की इतके पैसे खर्च झाले या विषयावर, ते खरोखर कामी आलेत की नाही. आमच्याकडे संगमनेर महाविद्यालयामध्ये आम्ही एक कोर्स सुरू केला, या कौशल्य विभोग नावाचे ते कोर्सेस आहेत, बॅचलर ऑफ वोकेशन. यामध्ये
आमच्या ग्रामीण भागात घरोघरी गायी आहेत. सहकार खूप चांगल्या पद्धतीने आमच्याकडे वाढला आहे. त्यामुळे सहकारी दूध उत्पादक संस्था आहेत, घरोघरी गायी आहेत. माझ्या घरात 4 गायी आहेत, मी त्यांची निगा राखतो, मी त्यांचं दूध काढू शकतो. अशा मुलांना आम्ही मध्ये कोर्स दिला. तुझे 10वीला 40% असू दे, 12वीला तुला 50% 55% काही असले तरी तू बिव्होकला ये. मध्ये त्याला डेअरी प्रॉडक्ट्स आणि प्रोसेसिंग नावाचा एक कोर्स आम्ही शिकवला. 3 वर्षाचा डिग्री कोर्स, पुणे विद्यापीठ त्याला डिग्री देते. आणि त्या कोर्समध्ये शिकणाऱ्या मुलांना सेकंड इयर नंतर आम्हाला त्याला कुठेतरी अनुभव घेण्यासाठी एखाद्या उद्योगात पाठवणं हे क्रमप्राप्त आहे. आम्ही काही टायअप्स केले आणि आमच्याकडची 30-35 मुलं सध्या डेन्मार्कमध्ये वेगवेगळ्या मोठ्या गोशाळांमध्ये 1,000 गायी आहेत एकेका गोशाळेत, आणि 5, 7, 8, 10 मुलं एकेका गोशाळेची व्यवस्था पाहू शकतात. अशा पद्धतीच्या त्या उपक्रमांमध्ये ती मुलं गेली, तिथे ती शिकली, तिथे ब्रीडिंग शिकली, उत्तम प्रजाती कशा निर्माण व्हाव्यात गायींच्या, ज्या अधिक दूध देऊ शकतील याचं तंत्र ती मुलं शिकली, आणि मग तिथून ती परत आली. परंतु येताना स्वतःच्या सोबत एखादा छोटा व्यवसाय उभा करण्यासाठी किमान 15-20 लाखाचं भांडवल तिथे 1.5-2 वर्षात जमवून मग ती परत आली. हे जे घडू शकलं हे त्या योजनेचं फलित आहे. पण तरी देखील NEPचा जितका मोठा गाजावाजा आम्ही केला, तितक्या प्रमाणात त्या सुविधा अगदी शालेय स्तरावर सुद्धा देण्याची जी गरज आहे, तिथे मात्र आम्ही कुठेतरी कमी पडलोय. आणि केवळ कागदावर टिकमार्क करायला जी सुरुवात झाली आहे त्याचं ऑडिट आणि त्याचं निरीक्षण एकदा परत करावं लागेल. त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर जागरण शिक्षण व्यवस्थेमध्ये निर्माण करावं लागेल. आणि त्याचा मूळ हेतू काय हा जर समजावून घेतला तर मला वाटतं की त्याच्यामध्ये निश्चितपणे खूप मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. बरं, 2 गोष्टी आहेत. म्हणजे ज्याला आपण धोरणाचा विचार म्हणतोय, तर त्यामध्ये की तुम्ही उल्लेख केला तर की शिक्षणावरचा खर्च बजेट जे आहे ते 6% अपेक्षित आहे, आपल्याकडे 2.5-3% वरती जात नाही. त्यामुळे ही जबाबदारी अर्थात धोरणकर्त्यांची म्हणजेच शासनाची, सरकारची आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर एखादं धोरण आलं तर त्याची अंमलबजावणी ही त्या प्रशासकीय व्यवस्थेची आहे. त्यामुळे दोन्ही बाबतीत, दोन्ही स्तरांवरती कुठेतरी दुर्लक्ष या क्षेत्राकडे होत आहे असं म्हणता येईल. आणि पालकांकडे पण, म्हणजे पालक, समाज आणि सरकार या तिन्ही व्यवस्थांमधून ते मूल फुलणार आहे. आणि त्यामुळे ते मूल फुलवायचं आहे आपल्याला, त्याला योग्य दिशेला घेऊन जायचंय. त्यासाठी पालकांचं प्रबोधन आहे, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेत काम करणाऱ्या शिक्षकांचं आणि त्या संस्था चालकांचं प्रबोधन आहे. आणि इकडे सरकारलाही काही मेजर्स त्याच्यावर निश्चितपणे घ्यावे लागतील. या तिन्ही गोष्टीत हातात हात घालून चालल्या तर निश्चितपणे बदल होऊ शकेल. बरोबर. दुसरं म्हणजे खाजगी शाळा, महाविद्यालय ही अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढत आहेत. खरं तर शासकीय शाळांमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला पाहिजे हे देखील क्रमप्राप्त आहे किंवा अपेक्षित आहे. तसं घडताना दिसत नाही. आणि म्हणून मग जसं दोन्ही बाजू त्याला, म्हणजे आर्थिक बाजू आहे, म्हणजे एक तर सरकारकडनं खर्च केला जात नाही, सगळं इतरांवरती किंवा खाजगी संस्थांवरती सोपवलं जातं हा भाग, आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हा एक आणखी काहीचा विषय. नीटची परीक्षा आणि JEE परीक्षा मुलं का देतात? कारण त्यांना सरकारी IIT मध्ये, NIT मध्ये किंवा सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये जायचं आहे. कारण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसची फी खूप जास्त आहे आणि तिथे जाणं परवडणारं नाही. आणि म्हणून त्या नीटचा एवढा सगळा फार्स आम्ही उभा केलेला आहे. ज्या पद्धतीनं सरकारी महाविद्यालयांमध्ये, IIT मध्ये, NIT मध्ये जाण्यासाठी एक चढावड आहे, किंवा नवोदय विद्यालयांमध्ये जाण्याची एक चढावड, त्यासाठी जी परीक्षा आहे ती परीक्षा अनेक मुलं देतात. तसं आमच्या ज्या ZPच्या शाळा आहेत, ज्या सरकारी यंत्रणेतल्या शाळा आहेत, अनुदानित खाजगी शाळा आहेत, इथे ते का नाही घडत आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे शिक्षकांना लावलेलं प्रचंड अशैक्षणिक काम, की तुला जनगणना करायला जायचंय, तुला मतमोजणी करायला जायचंय, तुला वेगवेगळ्या गोष्टींसाठी बाहेर राहायचंय, किती दिवस त्याचे वर्षातून बाहेर गेले पाहिजे, याच्यावर कुठेतरी एक बंधन निश्चितपणे आलं पाहिजे. ठीक आहे, राष्ट्रीय काम करावं लागेल, पण किती दिवस अशैक्षणिक काम त्यांनी किती करावं? आणि स्वाभाविकपणे शाळेकडे दुर्लक्ष होतं. अनुदानित जागा भरण्याचा विषय असेल, की अनुदानित जागा ज्या तातडीनं भरल्या गेल्या पाहिजे आणि त्यासाठी भरती प्रक्रिया जी आहे ही देखील वेगवान केली पाहिजे, तिथे कुठेतरी आम्ही कमी पडतो आहोत. आणि त्यामुळे खाजगी शाळा जिथे शिक्षकांना तेवढंच एक काम आहे, त्यांनी फक्त शिकवायचं आहे, मग
तिथला दर्जा आणि काही शाळा ज्या आहेत त्यांनी खरोखर एक मॉडेल कामही करून दाखवलं, जिथून खरोखर जाऊन शिकावं अशाही त्या खाजगी शाळा आहेत. त्यामुळे खाजगी शाळा आहेत म्हणून सरकारचं बर्डन बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. पण शेवटचा जर विचार आपण केला तर या आपल्या ज्या सरकारी शाळा आहेत, या सरकारी शाळांना मिळणारं शैक्षणिक अनुदान जे आहे, म्हणजे पगाराचं अनुदान मिळत आहे, पण पगाराच्या व्यतिरिक्त मिळणारं जे अनुदान आहे, मग त्यातून काही खेळाचं साहित्य घेता येईल, काही शैक्षणिक साहित्य घेता येईल, यासाठी पुरेसा निधी आपल्याला उपलब्ध करून देणं ही एक मोठी गरज आहे. आणि ते होत नाही आहे म्हणून प्रायव्हेट स्कूल्स चा एक मोठा पेव फुटल्यासारखं आपल्याला दिसतं आणि तिथून हे काम सगळं सुरू आहे. त्यात स्वाभाविक आहे, जसं बाजार असेल तशा पद्धतीचा सप्लाय होणार आहे, डिमांड आणि सप्लाय हे होणार. त्यामुळे जर पालकांची अपेक्षा आहे की इथे माझं मूल जास्त चांगलं शिकते तर त्या तयार होतील. तिथे आता शुल्क समिती आलेली आहे, त्याचं शुल्क मर्यादित कसं करता येईल याचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. 25% RTE जे प्रवेश त्या शाळांमध्ये होत आहेत, त्यातूनही काही मुलं त्याकडे येत आहेत. परंतु एक होलिस्टिक विचार, ज्याला एक परिपूर्णतेनं विचार करून या सगळ्या गोष्टींवर अंतिम उत्तर शोधणं, हा एक महत्त्वाचा विचार आपल्याला करावाच लागेल. प्रायव्हेट स्कूल किंवा खाजगी शाळा ही जशी एक दखलपात्र बाब आहे किंवा हा जसा एक दखलपात्र विषय आहे, तितकाच किंवा त्याहीपेक्षा अधिक दखलपात्र विषय म्हणजे खाजगी क्लासेस, कोचिंग क्लासेस. कारण या 12वीच्या गुणांना हल्ली काही महत्त्व राहिलं नाही. पुढच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या प्रवेश परीक्षांना, ज्याला आपण आता नीट, JEE, CET वगैरे वगैरे म्हणतो, तर त्यांना महत्त्व आलं आणि त्यातून मग हे कोचिंग क्लासेसचा बाजार म्हणण्यापेक्षा उद्योग 50,000 कोटींची साधारणपणे आर्थिक उलाढाल वर्षाकाठी या क्षेत्रामध्ये आपल्या देशात होते. तर ती चिंतेची बाब म्हणता येईल की आणखी काय? निश्चितच ती चिंतेची बाब आहेच. कारण 11वी 12वीला कॉलेजमध्ये जाऊच नकोस, सगळं क्लासमध्येच होईल तुझ्या. आणि क्लासमध्ये काय होईल तर मल्टिपल चॉईसची जी उत्तरं असतात त्यात टिक मार्क करायचं आहे, मेंटल मॅथमॅटिक्स करायचं आहे, मनातल्या मनात विचार करून बरोबर ती उत्तरं लिहायची आहेत. असं एक वेगळं स्किल, कारण 12वीच्या परीक्षेचं स्किल पूर्णपणे वेगळं आहे आणि JEEच्या परीक्षेचं स्किल हे पूर्णपणे वेगळं आहे. त्यामुळे तुम्ही जर महाविद्यालयात येऊन त्याचा अभ्यास करायला लागला, ज्युनियर कॉलेजमध्ये त्याचा अभ्यास करायला लागला, 11वी 12वीत त्या परीक्षांचा अभ्यास होणं शक्य नाही आहे. तिथे ते वेगळं स्किल आत्मसात करण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं शिकावं लागणार आहे आणि त्याची ती गरज आहे, ती क्लासेसनी पूर्ण केली. मूळ मुद्दा हा आहे की शेवटी सगळेच इंजिनियर बनवायचेत का आणि सगळेच डॉक्टर बनवायचेत का? एखादा उत्तम विज्ञानात विचार करणारा मुलगा, चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करणारा मुलगा संशोधक झाला पाहिजे. त्यानं फिजिक्समध्ये पुढे जाऊन BSc MSc केलं पाहिजे. अगदी ग्रामीण भागातले आमची मुलं आहेत. एक मुलगा आमचा आता जर्मनीच्या स्पेस सायन्स सेंटरमध्ये ज्युनियर सायंटिस्ट म्हणून कामाला लागलाय. संगमनेर सारख्या छोट्या गावातल्या एका खेड्यातला मुलगा तो तिकडे जाऊ शकतो आणि उत्तम पगार मिळवू शकतो. ह्या ज्या संधी बाहेर उपलब्ध आहेत ना, याही कधीतरी पाहावे लागतील. आणि त्याच्यासाठी प्युअर सायन्सेस हा विषय, भाषा हा विषय आहे. मग तिथून आर्ट्समधून लिबरल आर्ट्सकडे आपल्याला जाता येऊ शकेल. कॉमर्स हा केवढा महत्त्वाचा विषय आहे, त्याच्याकडे आम्ही किती दुर्लक्ष करतोय. उत्तम अकाउंटंट्स, उत्तम मॅनेजर्स, उत्तम HR हे आपल्याला मिळणं, बँकिंगमध्ये, इन्शुरन्समध्ये केवढी क्षेत्र खुणावत आहेत. आणि ही सगळी क्षेत्र, मग उत्तम चार्टर्ड अकाउंटंट्स त्यातून तयार करणं, काहीच खर्च नाही आहे. आधी कमीत कमी खर्चामध्ये एखाद्या मुलाला जर व्यावसायिक कार्यामध्ये किंवा कॉमर्समध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी तिकडे जावं. तिथेही एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्हाला बाजार खुणावतोय, पण त्याच्याकडे आम्ही पूर्ण डोळेझाक करतो आहोत, तिकडे पाहायचंच नाही आणि एकाच दिशेनं सगळ्यांनी पळत सुटायचं. हा एक समाज व्यवस्थेतला भाग, याच्यावर आपल्याला अधिक प्रबोधन कदाचित करावं लागेल. आणि यातूनच अपप्रवृत्तींना देखील जन्म दिला जातो. आत्ताचं जे उदाहरण आहे, पेपर फुटला, तो या क्लासेसच्या माध्यमातून आणि या सगळ्या नेक्ससमधून फुटला बघा. म्हणजे पेपर सेट करणारे, क्लासेस चालवणारे, मुलांना डॉक्टरच बनवायचंय अशा या ईर्ष्येनं पेटून उठलेले पालक आणि या सगळ्यांना कुठेतरी संरक्षण देणारे प्रशासनातील, शासनातील कोणी ज्यांचा वरदहस्त असतो किंवा काय वेगळ्या अर्थाने, ही सगळी एक साखळी तयार होते. स्वाभाविकपणे अशा पद्धतीच्या अपप्रवृत्ती त्यामध्ये येतील जेव्हा मुलांच्या विकासामध्ये मी अप्रामाणिक व्हावं असं पालकांच्याच जर मनात आलं की मिळू देत त्याला पेपर मिळाला म्हणजे त्याला ऍडमिशन मिळेल, हे जर पालकांच्याच मनात आलं तर मग आता काय त्याच्या पुढे बोलणार असा प्रश्न आहे.
मुळात माझ्या मुलानं प्रामाणिक व्हावं, माझ्या मुलानं उत्तम नागरिक व्हावं, माझ्या मुलानं या देशाला पुढे नेण्यासाठी काही काम करावं, अशा पद्धतीची जी व्यवस्था उभी व्हायला पाहिजे. त्यासाठी जे व्हॅल्यू एज्युकेशन आहे, त्यासाठी जे संस्कार आहेत, या संस्कारांचाही विचार आपल्याला करावा लागेल की मी बालपणात त्या मुलांवर काय संस्कार केलेत. म्हणजे आपण एकीकडे म्हणायचं की छत्रपती शिवाजी महाराजांवर जिजाबाईंनी उत्तम संस्कार केले म्हणून छत्रपतींसारखं जीवन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांचा अभ्यास करता आला, आदर्श आपल्याला पाहता आला. तसा आदर्श माझ्या मुलांच्या बाबतीत मी तयार केला पाहिजे. यासाठी त्यानं पराक्रम गाजवावं, त्यानं खूप मोठं काम उभं करावं, यासाठी त्याच्या आतमध्ये काय हे शोधून काढत त्याला तशा पद्धतीचं आधी प्रशिक्षण द्यावं, यासाठी काम करावं लागेल. नाही तर मग हे खोटं नाटं सगळं चालू राहणार. मुळात पालकांच्या विचार करण्याची दिशा आपल्याला जर बदलता आली तर त्यातून या सगळ्यांचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल. माझा अगदी साधा सोपा प्रश्न आहे की होईल मुलगा IIT मध्ये इंजिनियर, परंतु 7वी पासून त्याचा मी खेळच बंद करून टाकलाय. तो सगळं बैठं काम करायला लागलाय. 35व्या वर्षी त्या मुलाची तब्येत खराब होणार, त्याच्याला पहिला अटॅक बिटॅक येणार, त्याला स्टेन टाकावा लागणार. IIT करून माझ्या मुलाचं आयुष्य 35, 40, 50 वर्षापर्यंत मर्यादित मला करायचं आहे का? तर नाही करायचं. शेवटी आनंद कशात आहे? तो आनंद शोधणं हा जास्त महत्वाचा भाग आहे. आम्ही सुखाच्या पाठीशी लागलेलो आहोत आणि म्हणून ज्ञानोबांचं तत्वज्ञान असेल, तुकारामांचं तत्वज्ञान असेल, हेही मुलांना कुठेतरी आपल्याला समजावून सांगावं लागेल की या माझ्या गरजा मला मर्यादित करूनही आनंदी राहता येणं शिकणं, माझा हॅपीनेस इंडेक्स जो आहे तो मला वाढवणं, माझा इमोशनल कोशंट हा अधिक स्ट्रॉंग करणं, माझा भावनिक विकास जो आहे तो अधिक पॉवरफुल करणं, या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आणि त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचे नकार कसे पचवायचे याचं ट्रेनिंग आपल्याला बालवयात द्यावं लागेल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा मिळवावा याचंही ट्रेनिंग करावं लागेल. आणि खरोखर मुलं खूप एन्जॉय करतात. मुलांचा तो स्थायी भाव असतो, तो स्वभाव असतो. पण शिक्षक, पालक, आपण सगळे समाज मिळून काहीतरी वेगळंच त्याला करायला लावायला भाग पाडतो आणि त्यामुळे ती गडबड जी सुरू होते त्याचा हा परिणाम आहे. आणि त्यामुळे मूल्य शिक्षण असेल, खेळ असेल, त्याच्या इंटेलिजन्स प्रमाणे, त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्याला देण्याचा मार्ग असेल, या सगळ्या गोष्टींचा सामूहिकपणे आपल्याला विचार हा निश्चितपणे करावा लागेल. पण दुर्दैवाने ते घडत नाही, म्हणजे पुरेशा प्रमाणावरती घडत नाही, हा एक भाग. आणि दुसरं की आता जे काही घडतं की आता आंदोलनानंतर मग परीक्षा पद्धतीमध्ये बदल, मग सुधारणा, मग नवीन कायदा, हे सगळं घडतंय. तुम्हाला असं वाटतं की परीक्षा पद्धतीतले बदल किंवा कायदा हा उपयुक्त ठरेल? मग जे चांगली गोष्ट आहे, म्हणजे या एक बरं झालं की या आंदोलनाच्या निमित्ताने सरकारवरती दबाव आला, हे म्हणजे ठीक आहे, ते राजकीय दृष्टिकोनातून आपण त्याकडे बघूया नको. पण या मुलांचे प्रश्न कुठेतरी त्या व्यासपीठावरती, मंचावरती पोचले आणि सरकारला काहीतरी त्याच्यामध्ये पावलं उचलणं भाग पडलं. हे फार चांगलं झालं की आंदोलन यशस्वी झालं आणि सरकार खडबडून जागं झालं आणि खूप चांगले मेजर्स, आता ती जी टास्क फोर्स कमिटी बसवलेली आहे तेही विचार करेल, त्यातून काही अधिक चांगलं निश्चितपणे घडेल, याविषयी आपण आशावादी राहूयात. पण परत मूळ मुद्दा जो येतो तो एकूणच आमच्या विचारसरणीचा आहे की आम्ही कशा गोष्टीनं या सगळ्या विषयांकडे पाहतो आहोत आणि त्या मुलाचा विकास हा नेमका कशातून घडणार आहे, याचा मूलभूत विचार आपण ज्या क्षणी करू त्या क्षणी यामध्ये परिवर्तन होण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला समाजाचं जागरण करणं हाच त्याचा इलाज आहे. आणि निश्चितपणे ही केवळ जबाबदारी त्या सरकारची नाही आहे किंवा त्या प्रशासकीय व्यवस्थेची नाही. अर्थात त्या सगळ्या व्यवस्थेला कुठेतरी कीड लागली, त्याच्यामध्ये अनेक वाईट प्रवृत्ती शिरल्यात, हे मान्य करत असताना देखील संबंध म्हणजे प्रत्येक घटकाने, मग त्या कुटुंबापासून, मग त्या कुटुंबातली आई, बाबा, पालक, तो विद्यार्थी, शिक्षक, तुमच्यासारखे शिक्षण क्षेत्रात काम करणारे, म्हणजे तुम्ही केवळ संस्थाचालक म्हणून मी तुमच्याकडे बघत नाही, तर तुम्ही ज्या पद्धतीनं हा विषय मांडला आहे, समजून सांगितला, नाही तर काय असते की अलीकडे शिक्षण संस्था चालवणे हा देखील एक म्हणजे जेवढा अवघड काम आहे तेवढंच ते टीकेचा धनी बनण्याचं देखील काम आहे. पण ह्या सगळ्या घटकांची जबाबदारी आहे आणि त्यातून निश्चितपणे मार्ग निघेल. पुढचा भविष्य काळ म्हणजे या पिढीचा भविष्य काळ हा उज्ज्वल होईल अशी आपण अपेक्षा बाळगूयात आणि सगळ्यांनी प्रयत्न करूयात. तर तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान सोप्या पद्धतीनं या विषयाचं विवेचन केलं, तर त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. या निमित्तानं मलाही आपल्या सगळ्या दर्शकांशी संवाद साधण्याचा जो एक अवसर आपण दिलाय त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.
तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.